नमस्कार मित्रांनो, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. कारण 200 घंट्यामुळे त्याचं वॉच टाईम नाही झाल्यामुळे ते पुन्हा झिरो होऊन गेलं आणि आपल्याला वॉच टाईम हा 4000 घंटेचा लागतो आणि 1000 सबस्क्रायबर लागतात. तर त्या कारणामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. आपण जे ब्लॉग बनवत होतो तो शेतीविषयी बनवत होतो, कारण आपल्याकडे मध्ये दुसरं काही कंटेंट नव्हतं आणि आपलं जे क्षेत्र आलं ते डोंगराला खेटून होतं. शेतामध्ये काय पिकतं, काय विकल्या जातं, काय आपण मराठवाड्यामध्ये पीक घेतो, काय काय शेतकऱ्यांची काय कंडिशन असते, शेतकरीची व्यथोगाथा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर भेटत होते, शॉर्ट व्हिडिओ भेटत होते. परंतु असं आहे, कारण आपलं शिक्षण मुळात 10वी झालेलं आहे, त्यामुळे जास्त आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण जास्त हे केलं नाही. त्यासाठी आपण डेली ब्लॉगिंग हा विषय सुरू केलेला आहे. त्यानंतर त्यांना आता देर आहे दुरुस्त आहे, मग आम्ही प्रयत्न केला थोडंसं जास्त कंटेंटमध्ये जोर दिला आणि लाईव्ह करायला लागलो. लाईव्हमुळे काय होतं मित्रांनो, की आपला जो वॉच टाईम आहे तो कंप्लीट होतो. मी खूप ताकद लावली 1 महिना आधी. 200 घंटे मला एका महिन्यामध्ये पाहिजे होते, पण 1-1.25 महिन्यामध्ये लागत होते, परंतु नाही झाले. आधी काय झालं, जरास नवीन चॅनल असल्यामुळे जास्त स्पीड घेतली आणि आपल्या चॅनलला किमान आता 3 ते 4 वर्षे झालेले, तुम्हाला माहीतच असेल. आणि आपल्याला माहीत आहे का आपण जे कंटेंट देतो ते शेळीविषयी देतो, गाईविषयी देतो, आपल्या बैलांविषयी देतो, माहिती देतो, शेतीमध्ये आपलं काय नुकसान झालं ते देतो. आज झाले 8 दिवस झाले पुन्हा पाऊस नाही हिची माहिती देतो. असं आपण डेली रुटीनचे ब्लॉग देत होतो. त्याच्यामध्ये लोकांनी गैरसमज करून घेणं गरजेचं आहे. या असं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये काय राहतं माहिती आहे का, बरेच जणांना आता नाही, आता लेटेस्ट जमाना आहे म्हणा, बरेच लोक आहे की त्यांना यूट्यूब म्हणजे काय हे माहिती आहे, यूट्यूबपासून काय कमवलं जातं हे माहिती आहे, यूट्यूब म्हणजे काय हे सुद्धा माहिती आहे, आज सोशल मीडियावर व्यक्त होणं हे सुद्धा माहिती आहे. पण बरेच जण असे की त्यांना आज यूट्यूब म्हणजे काय माहितीच नाही, यूट्यूबचं त्यांना माहिती नाही आहे, यूट्यूबचं त्यांना हे माहिती नाही, ते आपल्याला नाव ठेवत आहे, बाकी काहीच विषय नाही आहे. परंतु सोशल मीडियावर 2 शब्द बोलणंसुद्धा हे महत्त्वाचं आहे. माणूस ज्यावेळेस मी अगोदरचा माझा फर्स्ट टाईमचा व्हिडिओ असा की मला थोडंफार बोलता येत नव्हतं. आज मी कंटिन्यू करत नाही, कारण माझ्याकडे काय होतं, वेळ कमी होतो. आता मला वाटतं 8 वाजून 6-7 मिनटं होत आहे. मला लगेच आता दूध घेऊन मार्केटला जायचं आहे, लगेच पुन्हा तिकडून यायचं आहे, चारा पाणी करायचं आहे, त्याच्यानंतर पुन्हा शेळ्या सोडायचे, असे अनेक कामं माझ्या मागे चालू राहते. त्यानंतर एक आपली गाय बांधलेली राहते धन्नो, तुम्हाला धन्नो माहीतच असेल, धन्नोला लगेच आपल्याला चारा पाणी करायचं आहे. म्हणजे काय राहतं माहिती आहे का, मला वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मला जास्तीत जास्त कंटेंटवर जोर देता येत नाही. माझ्याकडे सोशल मीडिया भरपूर आहे, आपण शेअर चालू करतो. मी सांगतो तुम्हाला, अजून काय, व्हॉट्सअपवर पण आपण ॲक्टिव्ह असतो, इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतो, फेसबुकवर ॲक्टिव्ह असतो.